हॅलो, नमस्कार सर्वांना. तर आज आहे आमच्या पिल्लांचं वॅक्सिनेशन. तर हे आहे लासोटाचं दिलेलं होतं. आता हे गंभीराचं वॅक्सिनेशन आहे. ते डायल्यूट आणि औषध असे दोन्ही आहे. हे डायल्यूट आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून मग ह्याच्यामध्ये डबल घेऊन आपल्याला असं डायल्यूट करून ते एक एक थेंब डोळ्यातून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे डायल्यूट आपण इंजेक्शनमध्ये घेऊन ते पावडरीमध्ये आपण टाकायचं आहे. परत शेक करायची चांगली पावडर. त्याच्यानंतर अशी शेक करून घ्यायची पावडर चांगली. त्याच्यानंतर परत इंजेक्शनमध्ये घ्यायची व डायल्यूटमध्ये मिक्स करायची त्याला असं स्लोमध्ये, कारण सुई पण आतमध्ये मोडायची शक्यता असते. असं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये डायल्यूटमध्ये आपण सोडायचं ती पावडर. जे उरलेलं आहे ते पण घ्यायचं सर्व. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही सर्व रिकामी झालेली आहे बॉटल वॅक्सिनची. आणि हे डायल्यूट आहे पिंकवालं. तर हे अशा प्रकारे आपण डायल्यूट केल्यानंतर सुद्धा आपण शेक करायचं आहे चांगल्या प्रकारे. आणि बर्फामध्ये किंवा बर्फाच्या पाण्यामध्येच आपल्याला ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे. आणि असं एक एक पिल्लू घेऊन त्याच्या डोळ्यामध्ये किंवा नाकाच्या त्या होल, जे डोळ्याच्या खाली जे नाकाचं होल असतं त्याच्यामध्ये आपण एक एक थेंब टाकायचं. एखादा थेंब पडत नाही तर आपण डबल टाकायचं. डोळं झाकतात किंवा काय नाक म्हणजे डोळ्यात टाकलं तर डोळं झाकतात, त्याच्यामुळे तो थेंब वेस्ट जातो, मग आपण नाकामध्ये सोडायचं. असं आपण सर्वच पिल्लांचे असं वॅक्सिनेशन करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही कसं वॅक्सिनेशन करत आहे मी. सर्वच पिल्लांचं मी वॅक्सिनेशन करते. लासोटा, गंभोरा आणि अधूनमधून त्यांचं अँटीबायोटिक वगैरे, कॅल्शियम वगैरे बाकी सर्वच औषधं त्यांना प्रोव्हाइड करत असतो. कारण बंदिस्त कोंबड्यांना गरजेचंच आहे. ज्यावेळेस आपली क्वांटिटी वाढते त्यावेळेस आपल्या पिल्लांना रोग तर हा येतोच. तर ही बघा पिल्लं आहे ती 2 कोंबड्यांची.